रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती देशाच्या बँकिंग व वित्तीय प्रणालीचे नियंत्रण, नियमन आणि मार्गदर्शन करते. आर्थिक स्थैर्य राखणे आणि विकासाला चालना देणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक चलनी नोटा जारी करणे. रिझर्व्ह बँक ₹1 व नाणी वगळता सर्व चलनी नोटा जारी करते. यामुळे चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते. 2. सरकारची बँक सल्लागार व प्रतिनिधी. रिझर्व्ह बँक केंद्र व राज्य सरकारचे खाते सांभाळते, व्यवहार करते आणि आर्थिक विषयावर सल्ला देते. 3. बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांचे नियमन करते, बँकांना आवश्यकतेनुसार कर्ज देऊन मदत करते. 4. अंतिम ऋणदाता. आर्थिक संकटाच्या वेळी बँकांना शेवटचा आधार म्हणून कर्ज पुरवते. 5. पतनियंत्रण. CRR, SLR, बँक दर, खुल्या बाजारातील व्यवहार यासारख्या साधनांनी पतपुरवठा नियंत्रित करते. 6. परकीय चलन साठ्याचे व्यवस्थापन. देशाच्या परकीय चलनाचा साठा राखते व विनिमय दर स्थिर ठेवते. 7. आकडेवारी संकलन व प्रसिद्धी. बँकिंग व अर्थव्यवस्थेची माहिती गोळा करून प्रकाशित करते, ज्यामुळे धोरण निर्मिती सोपी होते. 8. विकासात्मक व प्रोत्साहनात्मक कार्य. ग्रामीण बँकिंग, शेती, लघुउद्योग यांना प्रोत्साहन देते आणि वित्तीय समावेशन वाढवते. 9. निरसन केंद्र. बँकांमधील देणी घेणीचे व्यवहार सुलभ करते. 10. बँकिंग प्रणालीचे नियमन व देखरेख. बँकिंग क्षेत्र सुरक्षित व स्थिर राहावे यासाठी नियम व नियंत्रण ठेवते. निष्कर्ष. रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ती वित्तीय स्थैर्य नियंत्रित, चलन पुरवठा आणि आर्थिक विकास सुनिश्चित करते.